स्कूल ठीक करू. सध्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी महाराष्ट्रात हे कॅम्पेन सुरू केले. या कॅम्पेन अंतर्गत ते महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांना भेट देत आहेत, तिथली परिस्थिती समोर आणतायत. दिपके यांनी हिंगोलीमधल्या एका शाळेला भेट दिली होती, तेव्हा तिथले मुख्याध्यापक दारू पिऊन शाळेत आल्याचं आणि दारू पिऊन विद्यार्थ्यांसमोरच झोपल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या मुख्याध्यापकांचं निलंबनही करण्यात आलं. एका शाळेत खिडकीच्या ऐवजी राजकीय नेत्याचे फ्लेक्स लावलेले दिसले, तर एका शाळेत अस्वच्छता दिसली. पण दिपकेंचं हे स्कूल ठीक करो कॅम्पेन गाजलं लातूरमध्ये. एका शाळेतली परिस्थिती दिपकेंनी समोर आणली. कॅमेरा सुरू असतानाच इथले विद्यार्थी म्हणाले, आम्हाला खासगी शाळेतून इथे आणलंय, आणि वाद पेटला. या शाळेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत दिपकेंनी शाळेशी संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. पण या सगळ्यानंतर अभिजित दिपके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय, तेही शाळेतल्या शिक्षकांकडून. पण नेमकं घडलं काय, FIR मध्ये काय नमूद करण्यात आले आणि दिपकेंना अटक होण्याची शक्यता का वर्तवली जाते, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अभिजित दिपकेंनी स्कूल ठीक करो कॅम्पेन मधून सरकारी शाळांमधली परिस्थिती समोर आणायला सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशभर CJPच्या माध्यमातून हे कॅम्पेन सुरू आहे. जयपूरमध्ये जेव्हा CJPचे कार्यकर्ते गेले होते तेव्हा त्यांना मारहाण झाल्याची घटनाही घडली. पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चा झाली औसामधल्या जिल्हा परिषद शाळेची. औसामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दिपके पोचले तेव्हा शाळा एकदम चकाचक होती. शाळेच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ होता. एवढंच नाही, शाळेत मुलंही भरपूर होती. दिपके यांच्यासोबत काही माध्यमांचे कॅमेरे होते. CJPच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले कॅमेरे सुरू केले. तेव्हा काही स्थानिकांनी वर्गात बसलेली मुलं या शाळेतली नाहीयेत, त्यांना दुसऱ्या शाळेतून आणले असा दावा केला. त्यामुळे दिपकेंनी या मुलांना, तुम्ही कुठल्या शाळेमधले आहात, इथे कसे आलात, असे प्रश्न विचारले. सुरुवातीला मुलांना काहीच उत्तर देता आलं नाही, पण यानंतर यातल्या काही मुलांनी आम्ही पीपल्स शाळेतले आहोत असं सांगितलं. मग दिपकेंना स्थानिकांकडून कळलं की जिथे ही जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथून थोड्याच अंतरावर पीपल्स प्रायमरी स्कूल नावाची खासगी शाळा आहे. याच शाळेतली मुलं चकाचक युनिफॉर्ममध्ये या जिल्हा परिषदेच्या शाळेत बसवण्यात आली होती. एवढंच नाही तर मध्यान्ह भोजनासाठी ज्या प्लेट्स वापरण्यात आल्या त्या अगदी नव्या कोऱ्या होत्या. या सगळ्यावरून दिपकेंनी आरोप केला, आम्ही मीडियासोबत येत आहोत, त्यामुळे शाळेची सत्य परिस्थिती झाकण्यासाठी नव्या प्लेट्स दिल्या, विद्यार्थ्यांचा पट दाखवण्यासाठी खासगी शाळेतली मुलं आणून बसवली. ही सगळी बेशरम लोक आहेत असं दिपके कॅमेराच्या समोरच म्हणाले. पण विषय एवढ्यावरच थांबला नाही. शाळेतून बाहेर आल्यानंतर दिपकेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी काही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की शाळेपासून 200 मीटर अंतरावर BDO ऑफिस आहे, पण BDO या शाळेत कधी फिरकले सुद्धा नाहीत. आता त्यांना फोन लावतोय तर त्यांचा फोन ऑफ आहे. उपजिल्हाधिकारी आम्हाला सांगतायत की BDO एका ठिकाणी आहेत, दुसरे अधिकारी सांगतायत BDO दुसऱ्याच ठिकाणी गेलेत. या शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारलं तर ते म्हणतात, मी मुख्याध्यापकच नाहीये, माझ्याकडे फक्त चार्ज देण्यात आलाय. जर या BDOवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर हे ग्रामस्थ आंदोलन उभं करतील आणि यात CJP सुद्धा सहभागी होईल असा इशारा दिपकेंनी दिला. सोबतच त्यांनी शाळेच्या आवारात आदल्या दिवशी स्वच्छता करण्यात आली. त्याआधी इथलं स्वच्छतागृह नीट नव्हतं. इथे शाळेच्या आवारात दारू पिली जात होती, अंमली पदार्थही होते. मध्यान्ह भोजन जिथे बनतं तिथे किडे सापडले असा दावा केला. सोबतच काही फोटोही दाखवले. या सगळ्या प्रकाराची जोरदार चर्चा झाली. पण शाळेत घडलेल्या कथित गैरप्रकारापेक्षा जास्त चर्चा अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची झाली. औसा पोलीस ठाण्यात शाळेच्या शिक्षकांनीच गुन्हा दाखल केला. त्यात नमूद करण्यात आलंय की 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1:15च्या सुमारास अभिजित दिपके अन्य काही जणांसह शाळेत आले. त्यांनी नमूद आरोपींशी संगनमत करून अनधिकृतपणे शाळेत प्रवेश केला. विद्यार्थ्यांमध्ये बसून वेगवेगळे प्रश्न विचारून शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शाळेची परवानगी न घेता व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं. शाळेतील विद्यार्थी असतानाही दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले सांगत दिपकेंनी शाळेची बदनामी केली. ये हराम का खाते है, इनको शर्म नहीं है असं म्हणत निलंबित करायला लावतो अशी धमकी दिली. सय्यद शमशाद बानो खैरात अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हा गुन्हा कुठल्या कलमांखाली दाखल झालाय तर कलम 132 सरकारी किंवा सार्वजनिक सेवकाला त्याचं कर्तव्य बजावताना अडवण्यासाठी त्याच्यावर हल्ला करणे किंवा बळाचा वापर करणे. यात 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.
कलम 329(3) एखाद्याच्या ताब्यातल्या जागेत गुन्हा करण्याच्या, धमकावण्याच्या किंवा त्रास देण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे प्रवेश करणे, यात 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. कलम 351(2) धमकी देणे, मालमत्ता किंवा प्रतिष्ठेबाबत नुकसान करण्याची भीती दाखवणे, यात 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. कलम 356(2) मानहानी करणे, 2 वर्षांपर्यंत साधा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. कलम 3(5) सामूहिकपणे गुन्हा करणे, यात मूळ गुन्ह्यातली शिक्षा लागू होते. अभिजित दिपकेंवर FIR झाल्यानंतर त्यांना अटक होईल अशा चर्चा का सुरू झाल्या, तर त्याचं कारण आहे कलम 132. या कलमात असलेल्या तरतुदींनुसार अटक करण्यासाठी वॉरंट लागत नाही. हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळेच अटक होण्याची चर्चा वाढली आहे. पण जरी कलम 132 दाखल करण्यात आलं असलं तरी यात अटक करण्यासाठी पोलिसांना आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये. त्यांना अटक करून चौकशी करायची गरज आहे. आरोपी फरार होऊ शकतो, आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, अशा अनेक बाबींकडे लक्ष द्यावं लागेल. कारण अटक न करताही या प्रकरणाचा तपास पुढे जाऊ शकतो. त्यातही दिपके किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला किंवा क्रिमिनल फोर्स वापरला आणि त्यातून संबंधित शिक्षकांना सार्वजनिक कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आलं, हे सिद्ध करणे अवघड आहे. कारण कलम लावण्यात असलं तरी हल्ला झाल्याचा किंवा कुणी आक्रमक झाल्याचा उल्लेख FIR मध्ये नाहीये. या सगळ्या प्रकरणाच्या बातम्या झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी जिंदगी की यही रीत है हे गाणं शेअर करत यावर सूचक प्रतिक्रिया दिली. तर दिपके यांच्यासोबत या शाळेत गेलेल्या अभिजित शिंदे यांनी शाळांमधली परिस्थिती समोर आणली म्हणून कितीही गुन्हे दाखल झाले तरी आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आता आणखी एक मुद्दा म्हणजे अभिजित दिपकेंना खरंच अटक होईल का, तर याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. कारण दिल्लीत सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचलल्यावर जंतर मंतरवरचं आंदोलन पेटलं होतं. आंदोलन सगळ्या देशभर पसरलेलं. सध्या तरी स्कूल ठीक करो हे CJPचं कॅम्पेन आहे. ते आंदोलन स्वरूपात किंवा महाराष्ट्रात सगळीकडे सुरू नाहीये. त्यामुळे दिपकेंच्या अटकेने या कॅम्पेनला आणखी व्यापक स्वरूप मिळालं तर सरकारच्याच अडचणी वाढतील अशा चर्चा सुरू आहेत. पण अभिजित दिपकेंनी थेट शाळेत जाऊन तपासणी करणं, अधिकाऱ्यांना धारेवर धरणं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.